आपण कितीही मोठे झालो तरी आईच्या काळजीतलं आपलं लहानपण कधीच संपत नाही. रोहन शहरात नवीन नोकरी लागल्यामुळे पहिल्यांदाच घरापासून दूर राहत होता. नवीन वातावरण, ऑफिसचे काम आणि मित्रांच्या घोळक्यात तो व्यस्त झाला होता. सुरुवातीला तो घरी फोन करायचा, पण हळूहळू कामाच्या व्यापात त्याचे फोन कमी झाले. कधी कधी 2-2 दिवस तो घरी फोन करायचे विसरून जायचा. एका रात्री 11 वाजता रोहन मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्याच्या आईचा फोन आला. रोहनने फोन उचलला आणि वैतागून म्हणाला, "हो आई, काय आहे? मी जेवतोय ना मित्रांसोबत. रोज काय फोन करून डिस्टर्ब करतेस? नंतर बोलतो," असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. नंतर बाहेर आल्यावर रोहनने फोन पाहिला तर आईने मेसेज पाठवला होता, "रागवू नकोस, तू 2 दिवस फोन केला नव्हतास म्हणून काळजी वाटली. तुझा आवाज ऐकला, आता मला शांत झोप येईल. जेवलास ना नीट, एवढंच विचारायचं होतं." तो मेसेज वाचून रोहन स्तब्ध झाला. संपूर्ण जग आपल्या कामाचा आणि पैशांचा हिशोब ठेवत असताना तिथे दूर गावात एकच जीव आपण जेवलो का नाही या चिंतेत जागा होता. रोहनने लगेच आईला फोन लावला. तिचा तो हक्काचा ओरडा ऐकण्यासाठी फोन कानाला लावला.